हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2114 2214. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान न एक नामा, मनवनी कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळ ही शास्त्रे पठन करिता वेद, सरीन ए गोविंद नामे एके. सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी, करिता नामाशी तुळती ना. करवती कर्मरी देहासी दंडन, करिता समान नये नामा. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. 2214. समुद्राने वेष्टीत या पृथ्वीचे दान केले तर मिळणारे पुण्य नामस्मरणाने होणाऱ्या पुण्याची बरोबरी करू शकणार नाही. म्हणून कोणतेही नाम घेण्यात आळस न करता रात्रंदिवस राम राम असा नाम जप करावा. सर्व वेदशास्त्रांचे पठन केले तरी होणाऱ्या लाभाला गोविंदाच्या नाम जपाने होणाऱ्या लाभाची बरोबरी येणार नाही. प्रयाग काशी आदी सकळ तीर्थांत स्नान करून होणाऱ्या लाभाची नामस्मरणाच्या होणाऱ्या लाभाशी तुलना होत नाही. कर्वतीने कर्मरीने या शास्त्राने देहाला दंडित करून करणाऱ्या साधनाने होणारा लाभ नामस्मरणाने होणाऱ्या लाभाची समानता साधू शकणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नाम जपाचा हा श्रेष्ठतम आचार धर्म आहे. विठोबाचे नाम हेच एक सार आहे. 2215. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे आपापा, येणे जाणे खेपा. येणेची एके खंडती, उभारोनी बाहो. विठो पावलित आहे, दासा मीची साहे. मुखे बोले आपुल्या, भाविक विश्वासी, पार उतरिले त्यांसी. तुका म्हणे नासी, कुतर याचे कपाळी. 2115. या कलियुगात पारमार्थिक हित साधण्याचे सर्व मार्ग क्षीण झाले आहे. पूर्वीच्या युगात ज्या पद्धतीने हरिप्राप्तीचे मार्ग होते ते लोकांना माहीत नाही. त्या पद्धतीने उचित विधिविधान उचित आचरण कळत नाही, म्हणून घडत नाही. म्हणून हा हरिभक्तीचा मार्ग अतिशय सोपा आहे. यामध्ये पाप पुण्य जीवाला चिकटत नाही. त्यामुळे जीवाच्या जन्म मृत्यूच्या खेपा खंडित होतात. विठोबा भुजा उभारून बोलावतो, या हो या भक्ती मार्गाने या. तुकाराम महाराज म्हणतात, श्रद्धावान भाविकांना श्रीहरी संसार सागरातून पार करतो. या बाबतीत जे कुतर्क करतात त्यांच्या पारमार्थिक हिताचा नाश होतो. 2216. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आनिक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे, प्रेम सुख घ्यावे वैष्णवांचे संगती. भाव बळे घालू कास, लज्जा चिंता दवडू आस, पायी निज ध्यास मनवू दास विष्णूचे. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानो लाता. तुका म्हणे सत्ता, करू निकट सेवेची. 2216. आम्ही हरिदास नामधारक आहोत. हरिप्राप्तीचे अन्य प्रकार आम्ही जाणत नाही. आम्हाला काया वाचा मनाने विठ्ठल हे एकमेव प्रमाण आहे. यासाठी वेदशास्त्राचे ज्ञान मिळवावे, अनेकांची मते जाणून घ्यावीत याची गरज वाटत नाही. त्याच्या नामस्मरणात यावे, आनंदाने नाचावे, भक्तीचा प्रेम सुखाचा आस्वाद घ्यावा, हे सर्व वैष्णवाच्या संगतीत रमून करावे. हरिविषयीच्या भावबळाने हरिभक्तीची बळकट कास घालू. आशा चिंता लज्जा यांचा त्याग करून अभिमानाने स्वतःला विठ्ठलाचे दास म्हणून घेऊ. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घेताना काळाचे भय नाही. या विठ्ठलाच्या भक्ती सुखाच्या वारंवार आनंद प्राप्तीसाठी मोक्षपदाला तुच्छ मानू. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सानिध्यात त्याच्या चरण सेवेचे बळ हव्यासाने मिळवू. 2217. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरुणी कडे, पाठी सवे वागविलो. मनोनी भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक देही. नाही झालो कई, एका एक वेगळे, निद्रा करिता होतो पायी. सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई, सवे चारित फिरत सो. आम्हा नामाचे चिंतन, रामकृष्ण नारायण,
तुका म्हणे क्षण खाता जेवितान विसंबो. 2217. आम्ही या हरीचे सवंगडी आहोत, अगदी जुने वेडे वागडे असलो तरी मूळचे सोबती आहोत. आम्ही त्याला कधी कडेवर पाठीवर अशा सोबतीने वागविले, म्हणून या हरिहरी मध्ये आमच्यात भेदभाव नाही. देव आमच्या देहात आहे, आम्ही एकमेकांना सोडून कधी वेगळे झालो नाही. हा हरी क्षीरसागरात निद्रा घेत होता तेव्हा आम्ही त्याच्या पायाशी होतो. जेव्हा याने राम होऊन लंका जिंकली तेव्हा आम्ही वानरे होतो. गोपाळा होता तेव्हा त्याच्याबरोबर गायी चारत फिरत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सतत रामकृष्ण हरी या नामाचे चिंतन करतो. त्याला आम्ही खाताना पिताना एक क्षण विसरत नाही. 2218. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पडिले निवऊ त्या. गरजो हरीचे पवाडे मेळवू वैष्णव भागडे, पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. भावशुद्ध नामावळी हर्षेनाचो पिटू टाळी, घालू पायांतळी कळीकाळ या बळे. कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. 2218. अनेक जन्मापासून आम्ही संसार दुःखाने त्रस्त झालेल्यांना शांत करणे हेच काम करीत आलो आहोत. वैष्णवाचे समुदाय एकत्र करून हरिनामाचा गजर करीत पाषाण हृदयी असलेल्याच्या अंतरात भक्तिरसाचा पाझर फोडून दाखवू. शुद्ध भावाने हरिनाम घेत आनंदाने गाऊ, त्या आनंदात नाचू, टाळ्या वाजवून या भक्ती सामर्थ्याने प्रत्यक्ष काळाला सुद्धा पायाखाली घालू. तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोधाला बंदिवासात टाकून आम्ही इंद्रियांची स्वामी गोसावी झालो. 2219. अमर तू खरा नवे कैसा मी दातारा, चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे. तुझं नाव जरी नाही तरी माझे दाव काही, तुझं रूप जरी नाही तरी माझे दाव काही. खेळसी तू लीळा तेथे मी काय वेगळा, साच तू लटिका तैसा मीही म्हणे तुका. 2219. हे दातारा पांडुरंगा, तू अमर खरा आहेस तर मी तुझ्यासारखा कसा अमर नाही. देवा चल आपण दोघं संतांपुढे जाऊन हा वाद सांगू, ते निर्णय देतील. तुला जर नाव नाही तर माझे तरी काही नाव दाखव, तुला रूप नाही तर माझे रूप काय आहे ते दाखव. येथे मी तू खेळत असलेल्या लीला वेगळ्या आहेत का. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू सत्य आहेस तर मी सत्य आहे, आणि तू खोटा असशील तर मी खोटा आहे. 2220. मंत्र चळे पिसे लागते सत्वर, अबद्धते फार थरले नामे. अशौचतो बाधी आनिका अक्षरा, नाम निदसुरा घेता तरे. राग ज्ञान घात चुकता होय वेळ, नाम सर्व काळ शुभदायक. आनिका भजना विधी बोलिला निषेध, नाम ते अभेद सकळामुखी. तुका म्हणे तपे घालिती घालनी, वेश्या उद्धरुनी नेली नामे. 2220. मंत्र साधना करताना मंत्रोच्चारात स्वर वर्णाची बारीक चूक झाली तर साधकाला वेड लागते. पण हरिनाम कोणीही कसेही घेतले तरी शुभदायक असते. त्याने नामधारक उद्धरून जातो. अशुद्ध अपवित्र अवस्थेत उच्चारलेले वेद मंत्र नामधारकाला बाधा निर्माण करतात. पण हरिनाम झोपून घेतले किंवा स्नान करता घेतले तरी चालते. गायनात राग ज्ञान सम यज्ञगान हवे ते चुकले तर चालत नाही, परंतु प्रभू नाम सर्व काळ सुखकारक असते. भजन गायन प्रकारात आधीपासून अंतापर्यंत क्रम असतो. क्रम चुकला तर भजन निषिद्ध मानले जाते. नामामध्ये असा भेद नाही, सर्व काळ ते शुद्धच आहे. काही वेद वचने विशिष्ट समयी उच्चारावी लागतात. सुतक किंवा इतर औषधच्या वेळी तर बाधक होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जप तप ही शरीरावर घालतात, पण नामस्मरणाने कानोपात्रा उद्धरून गेली. 2221. नवती ते सत्यकरिता कवित्व, नवती ते सत्यकरिता कवित्व. ते आप्त नवती येथे नाही, वेश सरत आडनाव निवडे गावडाव व्हावा अंगी. नवती ते संत धरिता भोपळा, करिता वाकळा प्रावरणासी. नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नवती संत. नवती ते संत वेदाच्या पठणे, कर्म आचरणे नवती संत. नवती ते संत करिता तपतीर्थाटन, सेविलिया वन नवती संत.
नवती संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत तुका म्हणे नाही निरसिला देहे तोवरी आगवे संसारिक. 2221 काव्य करतात म्हणून त्यांना कोणी संत म्हणत नाही. संतांचे आप्तेष्ट आहे म्हणून ते संत होत नाहीत. संत हे आडनाव आहेत म्हणून ते संत होत नाहीत. शत्रूचे आघात निंदेचे घाव टीका कुशिष्ट सहन करतात तेच संत होऊ शकतात. हातात भोपळा आणि वाकळ पांघरली अशा सोंगाने त्याला संत म्हणत नाही. कथा कीर्तने केली पुराणे सांगितली म्हणून ते संत नव्हेत. वेद पठन करून कर्माचे आचरण केल्याने संतत्व येत नाहीत. तीर्थयात्रा केल्या, उग्र तपश्चर्या केली, अरण्यवास केला तरी संतत्व येत नाही. गळ्यात माळा अंगी मुद्रा याची भूषणे मिरवून आध्यात्मिक असल्याचा देखावा केला तरी कोणी संत म्हणून म्हणवत नाही. देहात्मभाव नष्ट झाला नाही तोपर्यंत वरील नामधारी संत संसारी जन आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात. 2222 देवा मला एकच दान द्यावे, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सर्व संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवास सुखी घालावे आम्हासी. देवा मला एकच दान द्यावे ते म्हणजे तुझा विसर कधीही पडू नये. तुझ्या गुणांचे आवडीने गायन करीन हीच माझी कमाई आहे. मुक्ती समृद्धी याची मला आवश्यकता नाही, परंतु सतत सदा सर्व काळ संतांचा सहवास मिळावा. तुकाराम महाराज म्हणतात ही मागणी पूर्ण कराल तर तुझ्या सुखासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा मानव जन्म काही तक्रार नाही. 2223 भाग्यवंत आहे परवडी करीती जोडी जन्माची, आपुलाला लाहो भावे, जे जे व्हावे ते आहे इच्छा भोजनाचा दाता, न लगे चिंता करावी. तुका म्हणे आल्या थोऱ्या वस्तू बऱ्या मोलाच्या. जे भाग्यवंत आहेत त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहेत की त्यांना जन्माचा लाभ करून घेता येईल. ज्याला जे पाहिजे ते भगवंत दाता देत आहे. इच्छा भोजन देणारा भगवंत आहे. कोणतीही चिंता करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मौल्यवान वस्तू येथे आश्रयाला आल्या आहेत तेव्हा लोकांनी त्याचा लाभ करून घ्यावा आणि आपले कल्याण साधावे. 2224 वंचुनिया पिंड भाता दान करी लंड, जैसे याची चाली वरी तैसा अंतरला दुरी, मेल्या राखे जाले पण झाले ओस, तुका म्हणे देवा लोभेन पुरेची सेवा. 2224 हा धूर्त मनुष्य आई वडील हयात असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, सेवा करीत नाही आणि मेल्यावर मात्र श्राद्ध तिथी लक्षात ठेवून तीर्थक्षेत्री भाताचे पिंड देतो. अशा आचरणाचा मनुष्य देवापासून दूर जातो. आई वडील जिवंत असताना त्यांची दखल घेत नाही, मेल्यावर तो दिवस स्मरणात ठेवून श्राद्ध करतो. तुकाराम महाराज म्हणतात असा लोभी ढोंगी लोकांची सेवा देवाला मान्य होत नाही. 2225 अधिरा माझ्या मना एके एकमात, तू कारे दुश्चिंत निरंतर, हेची चिंता काय खावे म्हणूनी, भले तुझवनी पक्षीराज, पहाते चातक नेगे भूमी जळा, वरुषे उन्हाळा मेघतया, सकळ याती मध्ये ठक हा सोनार, त्या घरी व्यापार झारी याचा, तुका म्हणे जळी वनी जीव एक, तयापाशी लेख काय असे. 2225 हे माझ्या अधीर मना मला सांग, तुझा सदा सर्व काळ दुःखी खिन्न का असतोस? रोज काय खावे याची चिंता करतोस, पण पोटाची चिंता न करणारे पक्षीराज तुझ्यापेक्षा शहाणे आहेत. ते चातक पक्षी पहा भूमीवरील जलप्राशन करीत नाही, त्याची तहान भागवण्यासाठी उन्हाळ्यातही मेघ जलवर्षाव करतात. सर्व जातीमध्ये सोनाराची जास्त लबाड असते, पण त्याच्याशी व्यवहार करणारा ज्वाधारेकरी सोनाराच्या घरचे सोने फुकटात नेतो. सोनाराच्या दुकानातील राख चाळून सुवर्णकण वेचून काढतो. तुकाराम महाराज म्हणतात कित्येक जीव पाण्यात वनात राहतात, त्यांच्याजवळ खाद्यपदार्थांचा कोणता संग्रह असतो? पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मावले ज्ञानेश्वर महाराज की जय.